डिलीटच झालं. त्यामध्ये परत एकदा मी सगळं सांगतो. त्याच्यामुळे आमची भूमिका शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेली आहे दसरा मेळाव्यामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेतनं की आम्ही महाविकास आघाडीचाच भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवणार आहोत. तयारी आहे का असं महायुतीचा तयारी आहे काय कसली नाही. प्रत्येक पक्ष हा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जागेवर आपला उमेदवार असला पाहिजे ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते. पण ज्यावेळी महायुती म्हणून लढायची शक्यता निर्माण होईल किंवा महायुती म्हणून लढू तर साहेब सांगतील ना शिंदे साहेब की हा उमेदवार मागे घ्या, हा उमेदवार मागे घ्या. देवेंद्रजी त्यांच्या लोकांना सांगतील हा उमेदवार मागे घ्या. त्यामुळे ती चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. पण साहेब नाशिक, ठाणे, सातारा, सांगली इव्हन रायगड या 5 जिल्ह्यांमध्ये एकूण राजकीय परिस्थिती पाहता कुठेही महायुतीत अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. रायगडमध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी आणि तुम्ही आमच्या अलबेल नसण्यावर जाऊ नका. काय तुम्हालाच धक्के बसतील. त्याच्यामुळं आमचं सगळं चाललंय ते अलबेल चालू आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला देखील रायगडला जे तुम्हाला अपेक्षित आहे तेच होईल. साताऱ्यामध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच होईल आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित आहे ते होईल. पालकमंत्र्यांचं का होत नाही? पालकमंत्री नाही म्हणून तिथला काही विकास थांबलेला नाही. त्याच्यामुळे यथा अवकाश सवडीने निर्णय घेतील. साहेब, कर्नाटक सरकारने आरएसएसच्या बदलीची एक मागणी केलेली आहे. मित्र पक्ष आलाय एनडीएचा, म्हणून तुमचा काय स्टँड नाही. आरएसएस ही मला असं वाटतं की अशी एक संघटना आहे की देशभक्तीनं प्रेरित झालेली ही संघटना आहे. पण कर्नाटकचं सरकार जे आहे ते देशभक्तीनं प्रेरित झालेलं नाही. त्यांना देशाबद्दल काही पडलेलं नाही. त्याच्यामुळे आरएसएस सारखी संघटना बंद करावी अशी ते मागणी करतायत. ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा